मित्रांनो नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रवीण वाघ. आजचा हा व्हिडिओ आणि आजची ही माहिती आपल्या लॉच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी आहे व सर्वसामान्य नागरिकांसाठी सुद्धा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर न्यूज दैनंदिन बातम्या पाहत असता तर आपल्याला समाजात रोज काय घडत आहे याबाबतची माहिती तर मिळतच जाते. त्यातीलच नवीन प्रकार म्हणजे काल परवा राजस्थान राज्यामध्ये वकील आणि पोलीस यांच्यामधील जो वाद आहे तो वाद आपण फेसबुकवरती, यूट्यूबवरती आणि न्यूज चॅनेलवरती देखील पाहिलेला आहे की नेमका प्रकार झाला काय होता. तर खास करून जे लॉ फील्डमध्ये पुढे चालून पुढची जनरेशन येणार आहे, नवीन विद्यार्थी जे आहेत, जे लॉमध्ये येणार आहेत, कायद्याच्या क्षेत्रामध्ये येणार आहेत, ते पुढे चालून चांगले वकील बनतील, न्यायाधीश बनतील अथवा कायद्याच्या क्षेत्रामध्ये विविध पदावरती काम करतील. तर मित्रांनो, राजस्थानमधील जो 2-3 दिवसापूर्वी जो प्रकार झालेला होता, थोडक्यात असं की तेथील राजस्थानमधील पोलीस आणि वकील बांधव यांच्यामध्ये एका छोट्याशा गोष्टीवरून तो वाद झाला आणि तो वाद बार काउन्सिल ऑफ इंडिया, बार काउन्सिल ऑफ राजस्थान आणि हायकोर्ट इथपर्यंत गेला आणि त्याचा शेवट हा ते अधिकारी सस्पेंड झाले. त्या अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं, त्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं. इथे जाऊन हा वाद संपला. तर माझे जे वकील बांधव आहेत, भविष्यात पुढे चालून जे वकिली क्षेत्रात येणार आहेत, लॉचे स्टुडंट आहेत, त्यांनी काही कायदेशीर गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. तसेच पोलिसांनी सुद्धा केवळ आपण आता नोकरीत आलो वरती अंगावर आहे म्हणून कायदा व नियम बाजूला सोडून ते धाब्यावर ठेवून सुद्धा चालणार नाही. तर मित्रांनो, वाद थोडक्यात त्या पोलीस स्टेशनमध्ये असा झाला होता की ते राठोड नावाचे वकील साहेब ज्यावेळेस त्या पोलीस स्टेशनमध्ये गेले, ते त्यांच्या पक्षकाराच्या वतीनं गेले होते, ते त्यांच्या पक्षकाराच्या मदतीसाठी गेले होते. परंतु ज्यावेळेस त्या ठिकाणी त्यांचे जे पक्षकार होते, जे कोणी फिर्याद देणारी ती महिला असेल अथवा जे कोणी असतील, त्यांचा जो फरियादी जबाब जो रेकॉर्ड केला जात होता, त्या वकील साहेबांचं म्हणणं होतं की हा जबाब रेकॉर्ड करणारा अधिकारी हा कोण आहे, याच्या अंगावरती वर्दी नाही, याच्या अंगावरती प्रॉपर ड्रेस कोड नाही, नेम प्लेट नाही, आणि हा अधिकारी कोण आहे अशा बेकायदेशीर पद्धतीने असे स्टेटमेंट हे रेकॉर्ड केले जाऊ शकत नाही. ज्यावेळेस वकील साहेबांना तिथून तुम्ही आम्हाला कायदा शिकवणार का वगैरे, इथं यायचं नाही पोलीस स्टेशनमध्ये, चला बाहेर व्हा म्हणल्यानंतर ते तेथील मुख्य जे ठाणा अधिकारी आहेत, SHO स्टेशन हाऊस ऑफिसर, ठाणा प्रभारी, त्यांना जाऊन त्यांनी ज्यावेळेस हा प्रकार सांगितला त्यावेळेस त्यांच्याकडून सहकार्य होणं अपेक्षित होतं. एक कायद्याच्या दृष्टीनं एखादा चांगला अधिकारी हा नक्कीच अशा घटनेबाबत हा सहकार्य करतो. त्यांनी ज्यावेळेस त्यांना सांगितलं की तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये अधिकारी हे बिना ड्रेसचे, बिना प्रॉपर ड्रेस कोडनं, न अंगावरती घालता स्टेटमेंट रेकॉर्ड करायला आहे, उद्या हे स्टेटमेंट कोण रेकॉर्ड केले याबाबतचं संभ्रम होऊ शकतो. तसेच तो अधिकारी सोडून कोणी एखादा स्किल पर्सन तिथं बसलेला आहे का, की तक्रारीतील महत्त्वाचे मुद्दे काही वगळायचे आहेत, असे बरेच प्रश्न निर्माण होऊ शकतात. म्हणून त्यांनी त्या पोलीस ठाणे अधिकाऱ्याला ज्यावेळेस याबाबत विचारणा केली की तुमचे अधिकारी ड्रेसवर नाहीत प्रॉपर, तर त्यांच्याकडून योग्य ते उत्तर न येता त्या पोलीस अधिकाऱ्याकडून तेरा खोपडा खराब आहे क्या, तुझं डोकं खराब आहे का, तुझं डोकं खोका आहे का, तू बताएगा क्या, अब पुलिस कैसे ड्रेस पहने, 2 मिनट में अंदर करवा दूंगा, CRPC 151 के तहत अंदर करवा दूंगा, सब खिकडी निकाल दूंगा, अशा प्रकारची भाषा वापरल्यानंतर त्यासोबत त्या वकील साहेबांसोबत ज्या कोणी महिला भगिनी वकील होत्या आणि सहकारी मित्र होते, त्यांनी ज्यावेळेस ही घटना व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केली आणि ज्यावेळेस ती घटना व्हायरल झाली, त्यावेळेस तेथील लोकल बार असोसिएशन, राजस्थान बार काउन्सिल आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया या तिन्ही संस्थेने दखल घेऊन याबाबत संबंधित
पोलीस कमिशनर आणि DGP यांना पत्रव्यवहार केला की अशा प्रकारची वागणूक, अशा प्रकारचा व्यवहार हा वकिलांसोबत करणे हे चुकीचे आहे, याबाबत आपण योग्य ती कारवाई त्या पोलिसांविरोधात करावी. त्यानंतर मित्रांनो प्रकार असा झाला की हे प्रकरण इथपर्यंत थांबलं नाही, तर हे प्रकरण हायकोर्टामध्ये गेलं. आता हा पोलीस स्टेशनमध्ये मिटणारा वाद हा हायकोर्टापर्यंत गेला. हायकोर्टानं DGPंना तारीफ केलं, हायकोर्टाने कमिशनरला बोलावून घेतलं. हायकोर्टामध्ये ताशेरे ओढण्यात आले की अशा अधिकाऱ्यांना आणि अशा पोलिसांना आणि आता खरंच की पोलीस डिपार्टमेंटला लोकांशी कसा व्यवहार करावा, कसं बोलावं, कशा पद्धतीने वागणूक द्यावी याची ट्रेनिंग देण्याची गरज आहे इथपर्यंत बोलून हायकोर्टाने ताशेरे ओढले आणि तात्काळ कारवाई करण्यात यावी असे डायरेक्शन दिल्यानंतर वकील मित्र बांधवांनो 2 डिसेंबर 2025 रोजी तो SHO आणि सोबतचे जे कोणी कॉन्स्टेबल होते ज्यांनी की इलिगली त्या वकील साहेबांना डिटेन केलं होतं ते सस्पेंड झाले. तर मित्रांनो आता आपल्याला या घटनेतून एक बोध घ्यायचा आहे की इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स किती महत्त्वाचा आहे, तसेच कायदा वाचणं सुद्धा किती महत्त्वाचं आहे. कारण पोलीस मशिनरी ही कायद्याची अंमलबजावणी करत असतात. तर वकील बांधव आपले न्यायव्यवस्था ज्युडिशरी हे त्या कायद्याचं योग्य ते पालन होत आहे का, त्या कायद्याप्रमाणे पालन केलं जात आहे का हे पाहिलं जातं. म्हणजे एकीकडून इम्प्लिमेंटेशन मशिनरी आहे ती एकीकडून त्याची स्क्रुटनी करणारी मशिनरी आहे की प्रॉपर कायद्याप्रमाणे होत आहे का. तर मित्रांनो आता आपण जे लॉचे विद्यार्थी आहेत आणि पुढे चालून लॉ क्षेत्रामध्ये करिअर करणार आहेत अशा लोकांनी सुद्धा, अशा विद्यार्थी मित्रांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला कायद्याचं ज्ञान पाहिजे, आपल्याला कायद्याचं वाचन पाहिजे. तर या केसेसमध्ये वकील साहेबांचा एकच फक्त प्रश्न होता तेथील पोलीस इन्स्पेक्टरला की तुमचा अधिकारी कर्मचारी जो कोणी फिर्यादीचा जबाब घेतो तो प्रॉपर ड्रेस कोडमध्ये नाही. माझ्या मताने हा प्रश्न अगदी योग्य होता, यात चुकीचं काही नव्हतं. हा प्रश्न लगेच सुटला पण असतो, परंतु इगो, गर्व जो असतो तो प्रत्येक माणसाला, अधिकाऱ्याला हा आढळतो. त्यातच पर्यावसन की हे सस्पेंड झाले. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे खास करून लॉचे विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्यासाठी की आता आपण याच्यातून काय बोध घ्यायचा, की आपण याच्यातून एक बोध घ्यायचा की वकिलांना कुठं कुठं अधिकार दिलेले आहेत. तर मित्रांनो, कायदेशीर जर अधिकार पाहायला गेले तर ॲडव्होकेट ॲक्ट जो आहे त्या ॲडव्होकेट ॲक्टचं सेक्शन 30 आहे. तर ॲडव्होकेट ॲक्टच्या सेक्शन 30 प्रमाणे प्रॅक्टिसचे अधिकार दिले की वकिलांनी कुठे प्रॅक्टिस केली पाहिजे. तर त्याच्यामध्ये ऑल कोर्ट्स इन इंडिया इन्क्लुडिंग सुप्रीम कोर्ट, ऑल ट्रिब्युनल्स, तसेच ऑल एनी अदर ॲथॉरिटी, एनी अदर ॲथॉरिटीमध्ये हे पोलीस डिपार्टमेंट येतात. त्यामध्ये इथे RTIची हिअरिंग असेल किंवा इथे एखाद्या पक्षकाराची आपण बाजू मांडणार असतात किंवा पक्षकाराच्या वतीनं हजर होणार असतात. तर ॲडव्होकेट ॲक्टचं सेक्शन 30 हे वकिलांना अधिकार देतं प्रॅक्टिस. तसेच मित्रांनो, जुनी CRPC आणि नवीन BNSS मधील कलम, जुन्या CRPC मधील कलम 41D मध्ये राईट ऑफ अरेस्टेड पर्सन, म्हणजे एखाद्या आरोपीला जरी अटक केली तरी देखील त्याला अधिकार सांगितलेले आहेत की तो त्याच्या वकिलाला भेटू शकतो, त्याच्या मनाप्रमाणे वकील लावू शकतो. आरोपीच्या फेवरमध्ये जर अधिकार असतील तर फिर्यादीच्या बाबतीत वकील का तिथं हजर होऊ शकणार नाही. ते नक्कीच आरोपीला जर एवढा कायदेशीर सहाय्य असेल किंवा कायदेशीर सहाय्य घेण्याचा अधिकार असेल तर फिर्यादीला तर नक्कीच आहे. फिर्यादीची फिर्याद जर तिच्या म्हणण्याप्रमाणे जर रेकॉर्ड केली जात नसेल, घेतली जात नसेल तर तिथं इंटरफेरन्स आवश्यकच आहे. त्याचसोबत मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचे कलम म्हणजेच की अनुच्छेद 19G, आर्टिकल 19G, ते सुद्धा काय सांगतं की राईट टू प्रॅक्टिस इन एनी प्लेस ऑफ इंडिया, राईट टू प्रॅक्टिस एनी प्रोफेशन इन्क्लुडिंग प्रोफेशनल क्वालिफिकेशन्स. तर कलम 19 म्हणजे की राज्यघटनेचे कलम 19 आर्टिकल 19G हे सुद्धा आपल्याला राईट टू प्रॅक्टिस इन्क्लुडिंग प्रोफेशनल प्रॅक्टिस हे सुद्धा आपल्याला अधिकार देतं की वकिलांनी कुठे प्रॅक्टिस करावी, कोणत्या ठिकाणी वकील जाऊ शकतात. तसेच मित्रांनो, आता याच्यातून एक बोध घेण्यासारखी आहे की ज्यावेळेस तिथले पोलीस महोदय म्हणत होते की 151 CRPC खाली तुला मी जेलमध्ये टाकेल,
आता इथं पोलीस बांधवांनी सुद्धा काही गोष्टी समजून घ्यायची गरज आहे की 151 CRPC आता आहे का, कुठपर्यंत जुने कायदे वाचणार आपण. ते व्हिडिओमध्ये सरळ महाशय म्हणत आहेत की 151 के अंतर्गत मैं अंदर करवा दूंगा. तर बाबा, जुने CRPC कायदे संपलेले आहेत. आता पोलिसांना सुद्धा सवय लावून घ्यायला पाहिजे का तर नवीन कायद्याचे जे नवीन सेक्शन आहे ते पाठ करा. आता तो नवीन सेक्शन आला आहे 170 आणि हा पोलीस महाशय म्हणतात हे की 151 खाली तुला मध्ये घालील, CRPC प्रमाणे मध्ये घालणार का आता. आणि त्यासोबत आणखीन एक माहिती पाहिजे होती की 151च्या पॉवर हे केव्हा वापरल्या जातात. 151च्या पॉवर ह्या केवळ एखादा कॉग्निजेबल ऑफेन्स प्रिव्हेंट करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला ताब्यात घेऊ शकतो, घेतलं जातं. तर इथं असा कुठं कॉग्निजेबल ऑफेन्स कुठला घडणार होता का, नाही. केवळ तुमचा अधिकारी कर्मचारी हा प्रॉपर ड्रेसवर नाही हे सांगणं म्हणजे गुन्हा आहे का, अजिबात नाही. तर त्या महाशयाला, त्या पोलीस महाशयाला एक समजलं पाहिजे होतं की 151 CRPC आता संपलेला आहे, BNSS प्रमाणे कारवाई करा. त्यातच BNSS प्रमाणे 170 प्रमाणे एखादा कॉग्निजेबल ऑफेन्स प्रिव्हेंट करण्यासाठी तुम्हाला ताब्यात घेता येतं. इथं तसं काही परिस्थिती नव्हती. त्यामुळे पोलीस बांधवांनी सुद्धा कायदे आता वाचणं गरजेचं आहे, कायदे समजून घेणं गरजेचं आहे. केवळ आपल्या अंगावरती ड्रेस झाला, अधिकार आले म्हणजे आपण परिपूर्ण झालो का, नाही. सर्वात महत्त्वाचा आणि परिपूर्ण घटक हा ज्युडिशियरी आणि न्यायव्यवस्था आहे. काही न्यायासाठीही प्रयत्न करणाऱ्या संस्था आहेत. तर मित्रांनो, या प्रकारामुळं तो अधिकारी तर सस्पेंड झाला, त्यासोबत ती कर्मचारी सुद्धा सस्पेंड झाली. आता विषय राहतो की लिगल ॲस्पेक्ट काय आहेत, कायद्यामध्ये काय आहे का तरतुदी वकिलाबाबत. तर आपण चर्चा केल्याप्रमाणेच की ॲडव्होकेट ॲक्टचं सेक्शन 30, आर्टिकल 19G कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, आर्टिकल 41C म्हणजेच की नवीन 38 BNSSचे जे सेक्शन आहे ते वकिलांना अधिकार देतात की ते कुठेही जाऊन प्रॅक्टिस करू शकतात किंवा त्यांच्याबाबतचे जे व्यवसायाचे काम करू शकतात. तर लिगल ॲस्पेक्ट काय आहेत किंवा याबाबत काही सायटेशन्स आहेत का. तर मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने परमवीर सिंग विरुद्ध बलजीत सिंग 2020 मध्ये एक सायटेशन, एक रूल झालेला आहे, लॉ झालेला आहे. या केसमध्ये सांगितलं होतं परमवीर सिंग विरुद्ध बलजीत सिंग, या केसमध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ऑडिओ व्हिडिओ CCTV कॅमेरे हे मॅन्डेटरी करण्यात आले आहेत, बंधनकारक करण्यात आलेले आहेत. तरी पण याची अंमलबजावणी झालेली आहे का प्रत्येक ठिकाणी, तर कदाचित नसेल. तर या राजस्थानमध्ये झालेल्या केसमध्ये हाच प्रकार दिसला की जिथं कॅमेरे नाहीत त्या ठिकाणी ते घेऊन गेले, जिथं कॅमेरे नाहीत तिथं स्टेटमेंट रेकॉर्ड केले गेले. तर सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये दिलेल्या निकालाप्रमाणे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एंट्रीच्या गेटला झालं तर एक्झिटच्या गेटला, इंटरोगेशनच्या रूमला जिथं तपास केला जातो त्या देखील रूममध्ये कॅमेरे असावेत असं सांगितलेलं. या मागचा एक चांगला उद्देश असा होता की PCD, पोलीस कस्टडी डेथ जे आहे त्याचं प्रमाण खूप वाढलं होतं आणि पोलीस कस्टडी डेथ ह्या आरोपी किंवा इतर कोणी व्यक्ती हे पोलिसांच्या कस्टडीत असताना त्यांचा मृत्यू झालेला होता. तर पोलीस कस्टडी डेथचं योग्य ते इन्व्हेस्टिगेशन व्हावं, तसेच ह्युमन राईट्सचं तुमच्या प्रोटेक्शन व्हावं, यासाठी या केसमध्ये CCTV कॅमेरे हे मॅन्डेटरी करण्यात आले. तर याची देखील दखल सरकारनं घेतली पाहिजे की बाबा किती ठिकाणी आपण CCTV लावलेले आहे. आणि मित्रांनो, यासोबतच आणखीन एक खूप मोठी गोष्ट आणि धडा शिकवणारी गोष्ट म्हणजे की इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. समजा कदाचित आता कालच्या इन्सिडेंट्समध्ये जर त्या वकिलांसोबत जर मोबाईलमध्ये ही घटना रेकॉर्ड झाली नसती, कोणी विश्वास ठेवला असता का काय प्रकार झालेला आहे. कदाचित हा व्हिडिओ समोर आला नसता तर कोणी विश्वासही ठेवला नसता. त्यामुळे मित्रांनो, नवीन कायद्याप्रमाणे आता इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आणि डिजिटल रेकॉर्ड याला खूप महत्त्व आहे आणि ते पुराव्यात प्रथमदर्शनी पुरावा म्हणून वाचले सुद्धा जाणार आहे. आपण याच्यातून एकच बोध घ्यायचा आहे की आपण कोर्ट असो अथवा पोलीस स्टेशन असो, कुठेही जाताना आपल्या वकील बांधवांसोबतच जायचं आहे आपण. आणि जर कोणी सोबत नाही आलं तर आपला हा मित्र, आपला हा मोबाईल आपण समोर ठेवायचा आहे.
कारण या मोबाईलद्वारे बऱ्याच गोष्टी या माणूस असो अथवा नसो ह्या रेकॉर्ड होतात, रेकॉर्ड केल्या जातात. तर मित्रांनो, इथं पुढे लक्षात ठेवायचे की आपण पोलीस स्टेशन असो, कोर्ट असो, कुठलीही प्रोसिडिंग असो, कायद्याचं ज्ञान असल्याशिवाय, कायद्याची माहिती असल्याशिवाय त्यात आपण एंट्री करायची नाही. त्याचसोबत इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. कुठेही गेलात तरी आपल्या मोबाईलचा वापर करायचा आहे, कारण की मोबाईलमधील जे काही रेकॉर्ड केलेलं एव्हिडन्स आहे तो देखील पुराव्यात यापुढे वाचला जाणार आहे आणि प्रायमरी एव्हिडन्स म्हणून कन्सिडर केला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात ज्युडिशरीमध्ये येणाऱ्या, वकिली क्षेत्रामध्ये येणाऱ्या वकील बांधवांना एवढंच सांगणं आहे की कायदे वाचा आणि कायद्याप्रमाणे धडा शिकवा. धन्यवाद.